नमस्कार मित्रांनो, लाडकी बहीण योजनेसंदर्भात जे काही आहे फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्यासंदर्भात महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे. तर पहा, तर आता लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळणार का 1500 रुपये आणि कोणत्या दिवशी मिळणार तेच आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तर त्यासाठी व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर माहिती सरकारने विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान राज्यातील लाडक्या बहिणींना एकदा म्हणजे आश्वासन दिले होते की पुन्हा एकदा सरकार स्थापन झाल्यानंतर 2100 रुपये महिना देऊ. त्या ठिकाणी त्यांच्या आशीर्वादाने महायुती सरकार स्थापन झाले आणि आता महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजनेचे डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचे पैसे पात्र महिलांच्या खात्यात 1500 रुपयाप्रमाणे जमा केलेले आहेत. तर महिलांना 2100 रुपये महिना हा लाडक्या बहीण योजनेचा कधी मिळणार आहे असा प्रश्न सगळीकडून आता निर्माण केला जात आहे. तर अशा संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्र सरकारकडून नवीन आर्थिक वर्षात लाडकी बहीण योजनेच्या वाढीव हप्त्याच्या संदर्भात त्या ठिकाणी निर्णय घेण्यात येणार आहे. त्यामुळे महिलांना मार्च महिन्यानंतर या योजनेअंतर्गत 2100 रुपये महिना मिळणार आहे अशी माहिती समोर येत आहे. पण मार्च महिन्यात 10 तारखेला जे काय आहे नवीन वर्षाचं आर्थिक वर्षाचं ते होणार आहे. त्यानंतर पण फेब्रुवारी महिन्याचे जे 1500 रुपये जमा होणार आहे आणि मार्च महिन्याचे पण सांगता येत नाही अजून 1500 होतील की 2100 रुपये. त्या ठिकाणी त्या नवीन आर्थिक वर्षात त्या ठिकाणी निर्णय घेण्यात येणार आहे. तर मित्रांनो, अशाच माहितीपूर्ण बातम्यांसाठी आपल्या मराठी साईट यूट्यूब चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ आवडला असला तर व्हिडिओला परत एकदा लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.